जाळ झालाय माणसाचा. एक साडी घे म्हणलं तर याच्यावर मरी एक खोसळली पार. कधीच्या नवस माणूस साडी मागत, कधी मागाव का नाही काय दळींदर वानाच्यांना. असला नवरा कुणालाच नाही भेटाव. साडी घ्यायची म्हणलं की त्याच्या हातपायावर रोग उठतच काय दळींदर वानाचं. साडी केव्हा वानाचं काय आलं? कम बसली. मला नाही बोलायचं तुमचं. नाही बोलायचं. तू कशी दिसते माहिती का? कशी दिसते? मशिवानी दिसते. अजून तुम्हाला तेवढंच बाई येतं, दुसरं काय नाही येत. बरं काय झालंय काय बोल पटक्यास. कम बसली इथं, चल पटक्यास उरक. मला नाही उरकायचं. कशाला उरकायचंय? अरे जेवायला जायचंय. नाही यायचं मला जेवायला पिवायला. मग जेवण नाही रे? मी नाही जेवण बिवण केलं. का बरं? साडी काय म्हणलं तर रोग बसला आणि जेवायला करायला होता काय मला? साडीचा ना आजचा काय संबंध आला? नवीनच मॅटेरियल राहतो. एक एक दिवस तो नवीनच लपड उद्भवत आहे. मला माहित नाही. काल काय तर तिकडे जायचं याच्या इकडं, आज इकडं, उद्या तिकडं, आज लगेच आली साडीवर. तो घोळ काय नेमकी मला ही तरी सांग. काय गोळ नाही माझा. मला साडी घ्यायची होती, तुम्ही लगेच थोबड वाकडं केलं काय? लय साड्या लय आमक लय तमक. कुठं लय साड्या आहेत मला? आता साड्याच नाही तर घरात. मला नाही साड्या. मग काय गाऊन घालती का? ते जुन्या पाण्या मी साड्या घालायला मग. जुन्या पाण्यात का? बिगर साड्याची तू आजपर्यंत. तुम्ही मला लेक्चर देऊच नका. मला साडी पाहिजे. साडी महिन्याला साडी घेत तू. महिन्याला म्हणजे महिन्याला साडी घेतलीच पाहिजे का? घेतलीच पाहिजे ना. लोकांची नवरी नाही घेत का? लोकांचे नवरे घेतेत. कोणी घेतले सांग बरं मग. मसले जणांनी घेतली. मी काय आता थोडी फार तरी डोकं असू दे. आटप पाटक्यात चल आणू साडी. एवढं काय विशेष आहे? आणू नाही आताच पाहिजे मला. आता काय माझ्या बापाची घर दुकान आहे काय लगेच तुला साड्या आणायला? मला नाही माहिती. मग टाकायचं ना तुमच्या बापाच्या घरी दुकान तुम्ही. मग तो बापा कोण आण पैसे? मा बाप मोकळा आहे का तुम्हाला द्यायला? मग म्हणजे तुमची इथं संसार करीन मी. तुमच्या लेकरा बाळ पायदा करीन आणि त्या माझ्या आई बापाला पैसे मागन काय? वारे धंदा. मग मा बाप तुम्ही आता मा बाप कुठून आण? मला नाही माहिती. स्वर्गातून येईन तू. कुठून बोलवा. मग तुला काय करायचंच नाही म्हणजे? मला काहीच नाही करायचं. मला साडीच पाहिजे. काही झाला काही झालं तर जीव गेला तरी साडी शिव जीव नाही पार प्राण गेला तरी पण साडीच पाहिजे. मी इथून हालत नसतीच. शेजारी नवी साडी आणली त्याच्यामुळे आली काय दाखवायला परत तुला? हा बघा किती बारी साडी आणली. तीच दाखवायसाठी आली असेल. तिला दुसरं काय काम आहे? काय नाही. ये ना बस ना. आज घेतली काय साडी? का काल घेतली? कालच आली. ऑनलाईन मागवली. ऑनलाईन मागवली? म्हणजे तू दाखवाय करता आमच्या घरी आली का? हा मग तिला नको का दाखवायला? मी घातली मग कशी दिसते? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? नाही आग लावायची म्हणलं का शेजाऱ्या पाजाऱ्यांना भाव बांधायला लय टपक्यात जमतीला आयुष्यात. प्रश्न आहे. माझे पैसे मी म्हणजे आमची इथं भांडणं चाललेत आणि तुझं इथं याचा काय संबंध की माझ्या मैत्रिणीला बोलायचं काय संबंध नाही तुमचा? तिने घेतली तर मग दाखवायला आली. त्यात काय झालं एवढं? आपल्याला तर नाही घ्यायची. दुसऱ्याने घेतलं तर ते बघून द्यायच्या नाहीत. हे बघ ना. हे बाई मांजर वाकल्यावानी घाण साऱ्या दुन्याची साडी ती. काय तुझ्या नवऱ्याला कधी पटन? जाऊ दे. ते बावळट माणूस जळतो माझ्यावर. लय जळ कुठे तुला माहित नाही का? किती भारी आहे गो. हडेन बिडेन बया दिलचं. अगं असे अंधारात लय चमकत. हा ना लय भारी साड्या दिसत झाल्या असेल ना. माझ्याकडे 100च्या पुढे झाले. अंधारात गेलती काय राहते? हा अंधारात काल साडी आली. मग अंधारात बघितली मी. किती भारी वाटत. नाही पण मला एक म्हणायची सगळ्या गोष्ट मान्य आहे पण तुला आमचंच घर का दिसत? माझी मैत्रीण आहे ती. मैत्रिणीला दाखवायला येईन ना. का दुसरीकडे जाईन? मग तुला साड्यात नाही का? म्हणजे साड्या नाही का तुला घर? मला नाही साड्या फिड्या. साड्याची का? माझं तर लय अवघड आहे ग. तुला तरी ना तू प्रत्येक 8 दिवसाला 10 दिवसाला साडी घेते ऑनलाईन. आम्हाला महिन्यातून एकदा घ्यायची म्हणलं तरी कणत आहे कुतत आहे. आणि त्याच्यात मला विचारते तुला साड्या नाही का? तुला आमक नाही. कुठं साड्या आहे का? मला तू बघती ना रोज कसल्या घालते वांगाळवाने साड्या मी. अगं साधे ब्लाऊज सुद्धा नसते मॅचिंग मला. माझं नवऱ्याने ना माझ्याकडे अकाउंटला पैसे टाकतो त्याच्यामुळे मला काहीच नाही म्हणत पण नाही. काही कधीच नाही म्हणत. अकाउंटला आम्हाला अकाउंटच नाही. फोन पे वरून मागून आणि मेशो वरून मागवायच्या. करायचं ऑनलाईन पेमेंट. आमच्या आयरला चालेल. चहा बी पाजू तुला? केला तर लय बरं होईल. तसं घरी पिलेच नाही आज. ह्याच्यामुळेच वाटोळ झाले. हाय तेवढं सगळं विकावं लागणार आहे. जाना दाजी तुम्हीच तिने करायचं. विकलंय 2 एकर. त्याच्यामुळे ती करते आयुष्य. 2 एकर इकू नाही 4 एकर इकू. पण ती तिच्या जीवासाठी इकलंय तिने. घर बांधलंय एवढं मोठं. आहे का कोणाचं अख्ख्या गावात घर तसं? मग तुला साडी आणल्याशी तू उठणारच मी नाही. उठतच नसते. आलो मी साडी घेऊन 2 मिनिटं थांब. एवढे
एवढे इथंच थांब 2च मिनिटात साडी एवढे चांगले कापासून झाले तुम्ही नाही लगेच साडी घेऊन ये. 2 हा ना. साडी तुला अगं कशाचं काय भापाऱ्या नको ऐकूया माणसाच्या तू जा. राग आला तर आणि ना तुझं नाव. 5 मिनिटं थांब साडी घेऊन आलो हा 5 मिनिटं नाही मी अर्धा तास बसते जा. पण साडी सांग हा साडीच आणा नाही तर आज मी काहीच करत तू नसते जर मेली तर मग कोणची राहत राहायची वरून. कोणती बी यात्रा जी नवी आणतात ती यात्रा बरं ठीक आहे मी आलो साडी घेऊन 2 मिनिट थांब. 2 मिनिटात येतात काय 2च मिनिटात साडी सांगितलेली मी 2च अशी काय मिनिटात रोडवर पडलेली हा पसंत बिसन करून ठेवली काय आधी? आलो 2 मिनिटात साडी घेऊन. खरंच आणतो काय तुझं काय माहिती बाय आता कायचं काय भापाऱ्या हात गेला असं गावात टावळ्या की हाणायला असं का बोलत आहे? हे तसंच करत तुला नाही माहिती बरं मी काय म्हणते एकच साडी मागवली आणि नाही 3 मागवल्यात हा उद्या घालते ना बाकीचे बघ ना हा ना रोज एक भारी आहे पण साडी भारी ना. लईच म्हटलं भारी तुला आहे. एकदा दाखवावा मस्त आहे आणि हे सूत पण लय भारी अगं त्याचं अगं चांगलं आहे म्हणून आता पण आणि ब्लाऊज मॅचिंग झालंय आणि हा अजून शिवायचे तर पण घातले आणि म्हटलं तुला दाखवा म्हटलं मॅचिंग झालंय ब्लाऊज ब्लाऊज एकदम अंगावरती ना अशी हलकीच्या हलकी असं वाटत नाही की साडी घातली ते. हा ना भारी वाटत भारी आहे पण हा कॅशम बरं साड्या घेतल्या तुला आता टेन्शन नको. कुठून आणले ते साडी नाही नाही लय साड्या सांगितल्या होत्या मी ऑनलाईन बुकिंग केलंय सगळं. विचारूच नको सगळ्या साड्या ऑनलाईन डायरेक्ट हा विषय नसतो आपल्याकडे असं. तू तरी एक घेती एक हे धर. 4 घेते तो आईची इधर तो बापाची आता तुझ्याच साड्या तू इधर तो बहिणीची माझ्या जिद्द्या इधर तो आजीची इधर तो चुलत्याची आता कांदानाच्याच घेता काय इधर तो बर्थडेची गोळा करून इधर त्या लग्नाची कोणाच्या लग्नाची हे तो बापाचा आजीची हे तो आईची मांडव परत नाही शिदर आणखीन एक हे आणखीन एक दर आता ही कुणाच्या परतनीची हे आणखीन एक दर तुम्ही ही एक दर कोण आणताय पण ही एक दर ही एक दर बाई ग जाय झालाय माणसाचा ही एक दर बाई ग. तिकडे थांबाई माझ्या अंगावर येते ही एक दर अजून काय देऊ का आणखीन देऊ का एखादी नको हा दर आणखीन दर किती पाहिजे साड्या तुला हा हा? मुंबई पाहिली नाही साड्या किती पाहिजे तुला हा बघ आता ओ काय करायला ओ? तुला साड्यात लागत आहेत ना थांब थांब अहो काय करताय थांब तू साडी ठेवी अगं, काय तो पण साडी- ढकलून राहिली साडी साडीच पेटून देतो सगळ्या आता आणि तुला बिगर साड्याचे ठेवतो आज हा? अगं उठ ना ओ, ऐका ना, ए बाबा अहो अहो नका ना साडीच पेटून दे. नाही बाई 2 मिनिटं अहो थांब नका थांब 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 जात नको. अहो नका नाही मला नाही साडी पाहिजे इकडे तू साडी थांबा 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 अहो थांबा 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 साडी पेटवलं शिजवणार नाही सोडा ना नाही, नका नाही. नका नाही, नका तुला तरी नका आग लावून टाक आय, नको नको रे बाबा ए, ऐका ना ऐका ना साड्या लागत आहेत तुला नाही तुला साड्या लागत आहेत ना नाही देऊ का साडी नको नको ना चुकी झाली माझी मागितली तर किती साड्या पाहिजे होत्या? घरात किती साड्या आहेत 100 साड्या आहेत 100 साड्या आहेत, तरी जमाना तुला माझी ना चुकी झाली आता नाही मागणार परत किती साड्या पाहिजे काय धराव तिथे धराव करायचे साडी पेटवायच्यात आपल्याला सगळ्या तुम्ही धरात पेटवायचे हा पेटून दे यार काय झालंय हा, तू पण धरतच आहे फक्त तू अहो थांब. कसं असतं बाई पांघरून धरू का याच्या अहो, ऐका ना, साडी माझी एक साडी नाही ठेवा ऐक ना मला एक सांग ना काय पेटीचं ये काय पेटवाय काय शेकायची काय तुला काय शेकायची मी वशी लावू का काढी ही काय इकडे इकडे तू 1 मिनिट इकडे. यार तुम्ही कवा साड्यांचा धंदा चालू तू केला तू 2 मिनिटं ऐक ना मग त्या साड्या किती आहेत हा? आणि अजून घरात 2 कपाट भरली आता येतच पाय पायलीच्या 50 साड्या झाल्या या नाही हे साड्या किती आहेत तुम्हाला सांग एवढ्या साड्या मोजण्यापेक्षा ही 100 एक साडी तर राहत्याच आहे. हा मग 100 साड्या असून जर बायको रुसती म्हणल्यावर काय करायचं काय आहे वहिनी पिटून दिली बरी ना मग त्यापेक्षा हिच्या साड्यातच आहे हा. ना हिला साडी नाही पिटी तिला साड्यात पिटी तुम्ही आज हा हे महत्वाचं ये. आहे. साड्यात पिटून देत तुला आज येडे बिडे. पण काय या माणसानं जीव द्या अजून आण म्हणते काय अरे कपाट भरले 2 घरात आणि काय करायचं होतं एवढं एक नवी साडी मागितली होती हिच्या पण. साडीला काढील ए, बाई इकडं. द्या लावून माझ्या कुठं मी कालच ही नाही कोण? आणली. ही मिळून काय नाही शेजारी आम्ही नाही, शेजारी आहे का? तुम्ही एक. आमच्या घरी परत नवी साडी घेऊन यायची नाही पिटूनच देईन तुला काढीशी हा. मला पिटून देत हा. बघा ते ना मी पण ना, ना. पिटून देत आहे पद्धत अशी बायकोला साडी समजा आजपासून रोजसाठी- जर तो साडी मागितली ओ
हवा तिकडे घ्या ना. नाही मागत. उभ्या साडीत नाही, नाही, तुम्ही नाही, तुला नाही, काय नाही, नाही. नाही मागत. नाही, घ्या ना साड्या. नाही मागत. अहो काय त्या नवऱ्याने मारायचं काय हा आणि याला कारणीभूत यांची बुद्धी नाही. एका बाईने जर नवं काही जर आणलं ना तर ती बाई लगेच काय करणार, ती अंगाव असू नाही तर पायातलं घ्या कानातलं घ्या, पण ती आज दुसरीला दाखवल्याशिवाय अहो, पर्याय मला नाही. सांगा घरात 100-200 साड्या असून रोज जर बाई साडी मागायला आली पैसे आणायची कुठून? अहो, बरोबर आहे ना राव तुमचं काय कुठून आणायचे पैसे? आता इथं 100 साडी कपाट गज भरलंय ना, अजूनच साडीच लागते म्हणजे साडी वाचून बया सकाळ धरून बसून ये. हा काम नाही धंदा नाही, उठलीच नाही बोल जेवण सुद्धा नाही. जेवण सगळं. पण एक साडी मागावं मागितली लागेल होती. राव. एक साडी मागल्या महिन्यात किती साड्या घेतल्या? आ, किती साड्या घेतल्या मागल्या महिन्यात? 4 किती? 4. काय मागलंय? अहो मागल्या महिन्यातल्या 4 जर अहो तुम्ही महिन्याला जरी साडी रोज जरी साडी बदलली तरी तेवढ्या साड्या घरी. तुम्ही गव्हा जाओ त्याकडं. तुम्ही का बसा नाही म्हणजे चांगलं अहो सांगते. या साड्या पाय मला बायको सोडून द्यावा लागली. बिगर बायकोचा हिंडतोय. या मग काय प्रत्येक ह्योच टाइम आला पाहिजे का? अहो दाडा शिकावलं पाहिजे. साहजिक आहे. अहो तुम्ही येडे एवढं का डोकं तुम्ही? चालवलंय. 400-500 रुपये जर रोज साड्या घालायचे म्हणल्यानंतर पैसे आणायचे कुठून? आणि- इथं काय एवढी लकिंद लागला काय कांदे इकडे अहो, 10-12 रुपये किलो. आज कांद्याचा खर्च माघारी आहे ना हा? आणि तुम्हाला घरीच काम नाहीच करायचे शेतात कामाला जायचं हा? माहिती का तुला? आणि साडीचं बरं जुळतंय. अहो या साडीला पैसा कुठून आणावा लागत? तो हिचा काय नवरा करतोय? नोकरीला आहे वेगळा विषय. आता यांचं कसं अहो, महिना भरला पैसे आपण हा. शेतकऱ्यांकडून पैसे आणायचे. जी आहे तर फुकट बाबूरा उड्या मारायला. बरं साड्या नसते तर मग ठीक आहे तुला अहो, आणखीन पण साड्या बघितल्या मला असत्या. एक सांगा पण असून जर म्हणल्यावर कसं करायचं सांगा बरं नाही तुम्ही. नाही नाही हा ज्या वेळेस तुम्हाला नाही त्यावेळेस अवश्य घ्या ना तुम्ही. आणि हे नोकरीवाल्याचा विषय कसा असतोय, नवरा मेला काम करू करू तिकडं महिना भरला ना बाईक वाट तुम्हाला बघून माहिती असती. का? तुम्हाला माहिती का आमचं घर? हो ती म्हणते अकाउंटला पैसे आहेत. आता ही म्हणते आमच्याकडे अकाउंट अकाउंटला पैसे कोण पाठवतो? नवराच पाठवतो. नवराच पाठवतो. बरोबर आहे. तो बिचारा कोण 8 तासाची असन 12 तासाची असन ड्युटी तोच करतो का तुम्ही जाता पण duty? मी कोण आणायचे रोज साडी? अहो, पण तुमचं झालं मी म्हणतो किती तासाची करा तुम्ही, पण ह्या बिचारीने आणायच्या कुठून? तुम्ही निघाले नवी घातली मी आहे ना, दाखवायला. सगळ्यात म्हणजे महत्वाचा काय विषय बाई नको तो नको पाया पडतो आमच्या घरी काय कळ लावू नको आणि गेले न्यायचे रोज काय बांधणं लावू नको. गळ्यातलं आणलं साडी आणली तुला काय आयुष करायची तेवढी कर बाबा, पण आमच्या घरात काय बांधणं लावू नको. तुला पाया ना पडतो. ना मला एक वाटतं, ज्याची बायको समजदार असेल ना, अहो काय काय बाया आहे ना 5 साड्या वर्ष काढीत आणि तुमच्या 100 जर घरात असून सुद्धा रोज साडी लागत असेल तर ज्याची बायको समजदार आहे त्याचाच परपंच आहे. ज्याला समज काय जाणीव कळत नाही, लाख त्याचा रुपये काय पगार परपंच आहे? मिळतो यांना काय फरक पडतो 500 गेल्यानी? त्यांना त्याची इथं जाणच 500 नाही ना. रुपये कमायला नको नको होती. अहो ज्या वेळेस आता ह्या महिन्याला साड्या मी म्हणतो तू रोज घेतात का महिन्याला घेतात, ह्यांना म्हणा स्वतः कामाला जाऊन साड्या घ्या बरं. हा हा? स्वतः कामाला जाऊन मग तर काळी भांगर पडायची गुबगुबीत कोंबडी बघितली का? अहो, मग ही ना जाण नाही ना त्या कष्ट करून अहो, किती पण माझा पैसे नवरा येतात. देतोय मला पैसे, तुम्हाला काय करायचं? मी रोज घेऊन बघ, नाही तर तुझा वर्षाला घेऊ. तुझा नवरा देतो ना तुला पैसे, मग तू आमच्या घरी येऊन कशाला भांडणं लावती? तुमच्या घरी कोणी भांडणं लावलं? हा? तिकडे आताच म्हणली महानवऱ्याने साडी घेतली, महानवरा पैसे पाठवतोय, महानवरा आमक करतोय. बाय आमच्या घरी कायला खूप भांड करती? एकाची पळून लावली माई लावशील दुसरी बी आता निघून. गेली ना माई ह्याच कारणा पाहिजे. हा? आता मी आणि येणेच लावली ही हा. दिसारतोय घरी होती. मग बरोबर आहे, मग ही का फक्त कळून नव्हती देत मी येते म्हणून. हा मी बघत होतो ना दिसारतोय घरी होती. घटस्फोट बी येणेच आता केला ह्याची असेल लावली आता ह्याची लावा म्हणजे याला ते आणि वळवायची. जिथं गेली तरी चालेल. जा तू. आपलं स्वागत आहे आमच्या कुटुंबातून बाहेर होण्यासाठी. आणि तिकडे जाऊन मरा, एखाद्या एरी जीव द्या, नाहीतर डायझन प्या, काहीतरी करा आणि जीवनात संपून टाक. चांगल्या कामाला उशीर करूच नका. पण आता जोपर्यंत तू मरत नाही तोपर्यंत तुला साडी नाही तर इथं राहायचं. ह्याच साड्या डबल डबल वैशू मी चालले बाई घरी. नाही नाही गेले असते चांगली वाट लावल्याशिवाय काय जाता. नाही जाते. येते पंचायती परत. करायला चांगलं जमत येतं. थांब. नको बाई. नाही. दिलाची साडी आहे काय जाते. नाही हा ताई, छान नाही आहे नाही ना. लय भारी आणली अजून ना यांच्या 4-2 आल्याशिवाय कशाला हलता. अहो जरा थोड्या लाजा ठेवा कुठंतरी. लोकांच्या घरी जर वाडी खूप मोकळी जरा होईल बंद करा. आमची. अहो, पण मी काय केलंय? माझे पैसे, माझी साडी, माझं अंग मी तुझी अहो. साडी तुझे पैसे तुझं अंग तू घातली. दुसऱ्याच्या अंगणात येऊ नको, दुसऱ्याच्या घरात वाटोळ करू नको. एकाची पळून लावली माई पळून लावू नको. सगळं तुमचं आहे एका 4 असा पण आपल्या दारातच बिंगवा. आता मैत्रीने दाखवायला यावं हा, नाही, लागतं. नाही. उद्याच्याला जर आता यदा कदाचित तू जर हाफ ड्रेस घालून आली एवढा तर माय बायको म्हणून मला बी घालायचा दिसन कशी? याचा काय अंदाज आहे का तुला? अंदाज लावीत जा. बरोबर आहे. हा ते पण बरोबर आहे. मी आता तुला माहिती मी काही पण घालते.
बाकी ही काही पण घालतात. मग तुमची बघा तयारी असली तर नाही बाई, माझी उद्या नाही लुंगी तयारी. लावून तुमच्या पाशी येऊ शकता. हा उद्या तू लुंगी लावणार आहे त्याचं का? काय सांगू शकतो गडी काय मी तुम्ही काय खाता? तुम्ही काय खाता? आम्ही अन्न खातो. हा मोठे लोक काय बी खाऊ शकतात, तस काय विषय. नाही तुमच्यासारखं नाही खात आमच्यासारखे आम्ही. गरीब माणसं काय बी खातात. हा, आमचे काय हे काय खातात माहिती का तुम्हाला? जसे काय तुम्ही- खात्यात? ही काय खाते माहिती का तुम्हाला? तुपातला गो मी म्हणलं का पुढलं? तुम्ही म्हणे हा, तुपातला मग आतापर्यंत तीच खाल्लं ना तो. ना हे अन्न पाणी तुम्ही तरी अन्न पाणी खाऊन दिवस काढता. मला फळ फळाव खायची पाळी आली, बायकोच नाही राहिली. नाही तो वाईट दिवस मग आहे, आता काय करणार? पण तो वाईट दिवस आणणारी बाई हीच. मी काय केलं बाई? जेवणाची तयारी करता का? नाही बाई. तुमच्या घरी जशी नाही. बायको काढून दिली तशी. मला स्वयंपाक करायचा कंटाळा. मीच आणते हॉटेल मधून पार्सल. बरं केलं मग आता- पार्सल येते. साडी नाही सांगायची, ब्लाऊज नाही सांगायचा, काय नाही. हे जुनं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुला काहीच नाही. पटलं तर राह, नाही पटलं तर ही चंबू गाबाळ उचल आणि निघ. आणि नाही पटलं तर शेवट काढीत आहेच. काढीत आहेच. बायको वाचल्यात त्या साड्या. बायकोने मागितली साडी, नवऱ्याने लावली काढी. काढी. आणि ह्या अति उत्तम. आणि जर तू परत घरी आली, तू जर रानात गेली, मी तुझ्या घरात येऊन सगळ्या साड्या पेटून देईन. माझ्या काय घरात जातायचं मी. दिसन तुला. हा. हा सगळ्या साड्या बरं पेटून मी. देईन. पण मी म्हणतो आपल्या रानात जायचं, घरात जायचं, आपल्या घरापासूनच तिकडे जायचं, लोकांच्या घराकडे वळायचंच नाही. अहो तेवढंच बरं वाटतं मैत्रिणीला हा भेटल्यावर. लोकाला झटके देऊन. हे चांगलं नाही. बरं जाऊ दे ना, तिला कुठं बोल. बर साड्या बर देत एक साईड ठेवू नको. बर भरून घ्या. भरते ना हा भरते. बर सगळ्या बर सगळ्या हळूहळू बर. हो पण मला एक कळत ही नाही. कोणाची होती? माझी. ती आजच- कोणी घेतली होती? आजच घेतला तुम्हीच होता. घेतली. हा ही पण तुम्हीच घेतली. हा काय आणि बाई ही साड्याचं. ती बी तुम्हीच घेतली. हा तरी हाय का अजून काय काय नाही तुम्हीच घेतली नाही सगळे. मग तुझ्या आई बापाने एक काम घेतलं करा ना का? तुम्ही. ही नवी आणली ना तुम्हाला, ही फेडून फेड. याच्यातली बदलून द्या. आ! नाही, मग फेडू आता दे ती ना. म्हणते काय चावल तुम्ही साड्या, नेसून मग बघा तुम्ही तुम्हाला कशी नेसून दिसते. तू माझी नेसून. फेडायला द्यायला मोकळी काय? वैश तुला आणीन का मी एखादी अशी माझ्यासाठी? एखादी नाही चांगली चहा 5-6 आणावा. तू जा आता तुझ्या घरी, किती भारी. तुझ्या नवऱ्याला सांगतो आता मी कसं आहे फोनवर. हे बघ ना हा तुझ्या नवऱ्याला सांगतो फोनवर काय आहे, जा काय नको अजून आता कसं आहे? घरात. दिलाची साडी. अहो थोडी लाज धरा. इथं घरात काय चाललंय यांच्या, फार पेटायला लागल्या साड्या तुमच्यामुळं. नाही. निघा तुमच्या घरी जा. या चांगल्या कामाला थांबल्या नको असतील. नाही काय नाही लोकांचं वाटोळ नका करू. निघा इथून. असं काय ढकली अरे निघ ना बाई, जाऊ द्या, काय मग डोकं तुम्हाला खाती. राहतात. त्याशिवाय काय फार घर पेटून देतात काही. हे पटकेच बेगावरून जा घरात. हा. परत जर बाहेर आली ना मला साडी लागतील, मला परत रुसून बस तू. डोक्यावर तुझ्या मांडायच्या. डोक्यातच दगड घालतो. एवढ्याल्या साड्या असून बाजून साडी लागती. फार बांधवलं राव, नको झालं. माल असं झालं, या बाया संघ प्रपंच करावं का नाही? नाही, प्रत्येक गोष्टीला बांधती बाया, प्रत्येक गोष्टीला. परपंचाचं मला एक सांगा, आज जर एवढ्या साड्या असतील तरी बी तुम्हाला रोज साड्या लागतात, म्हणजे त्या नवऱ्याने काय जीव द्यायचा का? मला अहो सांगा. साडी आता ती नोकरीवालीची बायको आहे, लाखांनी कमी ती यांचं- उद्याच्याला एखाद्या 1000-2000 पंजाब ड्रेस घालून मग आता हे काय म्हणून इथं मला तुम्ही सांगा, लगेच समजा बुवा, त्यांनी पंजाबी आणला म्हणजे काय लगेच दारात आपल्याला ठेवून. लावायचा का? आणि परत जर बाहेर आली ना तर मग तू उचलत नाही काय? घालाय बरं उचलत, तशी उचलत नाही का रे हरामी. तसं नाही, हे असं केलं पाहिजे. काय होतं समजा नोकरीवाल्याच्या नादी लागणं अहो शेतकऱ्याचं काम. साड्याचं गठोडं उचलं रे बायाला, आणि तरी बाई साडी आणि तरी मागते. बाया साडी मागत. पहिले पण डोकं एकच नंबर आहे. हा पी साडीला लावली ना काडी. गाडी म्हणजे परत वाढायचीच नाही बिडी आपण. विषयच नाही. हा.